Hello students, so we will discuss the next point of the chapter, that is magnetic field and Lorentz force. So in the earlier expressions we have discussed magnetic field at the center of circular coil, magnetic field along the axis of the circular coil, magnetic field on the straight long wire where the limits varies from 0 to infinity. इथं पण आपण बघितलं होतं. म्हणजे प्रत्येक कॉइलच्या सेंटरला किंवा त्याच्या ॲक्सिसला किती मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं. आता काय करायचं इथे पुढं प्रत्येक कॉइलला मॅग्नेटिक फोर्स चार्ज पार्टिकलवर किती ॲक्ट होतोय, दॅट विल बी आवर नेक्स्ट पॉइंट अँड देन वी विल मूव टुवर्ड्स दी मूविंग कॉइल कॅल्क्युलेटर यूजिंग द सेम कन्सेप्ट्स. सो मॅग्नेटिक फील्ड अँड लॉरेंट्ज फोर्स with respect to motion of electron. I can say magnetic field, and due to that magnetic field, it produces a magnetic force directly acting on the motion of the electron. So as we know thumb rules, as we know the power rules, how which we can directly indicate the directions of the magnetic field, whether they are coming out or whether they are coming in. Okay, here also we are going to use one rule. That rule is said to be a left hand rule. It is Ampere's left hand rule. So before that we will discuss the basic concept regarding the magnetic force and said to be electric force. पहिल्यांदा आपण इलेक्ट्रिक फोर्स काय डिस्कस करायला आहे त्याच्याशी एनालॉजी घेऊन आपण द मॅग्नेटिक फोर्स डिस्कस करायचा आहे. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड फर्स्ट अँड फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. एक चार्ज आहे का, if I take charge here plus 2 and if I take another charge here which is at rest, या चार्जवर ज्याच्यावर कुठले फोर्स ऍक्ट होणार नाही because distance is said to be very high. If this charge placed here, this charge doesn't experience any force due to this charge because this is the charge having this much force of attraction field. म्हणजे हा चार्ज याच्या अट्रॅक्टिव्ह फील्ड मध्ये कुठला जर आला तर त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार आहे, कारण ही त्याची काय आहे फील्ड ऑफ अट्रॅक्शन. याच्या रिजनमध्ये दुसरा चार्ज जर आला तर त्याच्यावरती याच्यावर काय होणार आहे फोर्स ऍक्ट होणार आहे. इफ आय प्लेस दिस चार्ज हियर, ऑफकोर्स आता याच्या अट्रॅक्टिव्ह फील्डमध्ये हा चार्ज आला म्हणजे याच्यामुळे काहीतरी फोर्स ऍक्ट होणार आहे. सो फोर्स ऍक्टिंग इन इलेक्ट्रिक फील्ड पर युनिट चार्ज, फोर्स ऍक्टिंग पर युनिट चार्ज इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दिस चार्ज. हे आपल्याला माहिती आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड इज नथिंग बट force experienced per unit charge. Therefore force due to electric field is Q into E, or in some cases it can be written as E into E. दोघांचं मीनिंग एकच आहे. Q म्हणजे चार्ज, E म्हणजे सुद्धा असणार आहे तो चार्ज असणार आहे. Q म्हणजे हा इंटरनल चार्ज दिला आहे, E म्हणजे हा स्पेसिफिक चार्ज असणार आहे. इट मे बी फॉर इलेक्ट्रॉन और इट मे बी फॉर दी प्रोटॉन्स. सो इलेक्ट्रॉन और एनी चार्ज एक्सपीरियंसेस फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड व्हेन चार्जेस आर ॲट अ रेस्ट. पण चार्ज जर मोशनमध्ये असेल तर काय, तर काय. आता तुम्हाला माहिती आहे 11वीला आपण बघितलेलं आहे अंडर द ॲक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड चार्ज पार्टिकल एक्सपिरियन्सेस मॅग्नेटिक फोर्स अँड द चार्ज पार्टिकल विच फॉलोज सर्क्युलर पाथ. ह्या कन्सेप्ट आपण 11वीला बघितलेलं आहे. जर मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट झाला चार्जवरती तर काय असतो तो चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स अँड which experiences a circular path, and when there is an electric field, due to electric field, electric force due to electric field, charge experiences म्हणजे follows experience the elliptical path. पण आपल्याला हे ऍक्च्युअली करायचं नाही. we are going to discuss magnetic force concept. कसा स्टडी करायचं बघा. मॅग्नेटिक फोर्स आता पण आपण मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट केली त्या केसमध्ये. आता काय करायचं आहे मॅग्नेटिक फोर्स व्हेन चार्ज इज अंडर मोशन. इथं असा मॅग्नेट आहे, हे असे दोन मॅग्नेट ठेवले. एक चार्ज इथं ॲट रेस्टला आहे, एक चार्ज इथं ॲट रेस्टला आहे. म्हणजे याच्यावरती फक्त इलेक्ट्रिक फील्ड फोर्स ॲक्ट होणार आहे. हा चार्ज जर मोशनमध्ये आला and when it comes under the magnetic field
ड्यू टू मॅग्नेट. मग या फील्डमध्ये चार्ज ज्या एंटर करणार इट फॉलोज लाईक दिस पाथ बेस्ड अपॉन द पोलॅरिटी. ओके, म्हणजे इथंपर्यंत त्याचा पाथ कसा होता चार्जचा स्ट्रेट लाईन, त्याचा पाथ कसा होता स्ट्रेट लाईन. म्हणजे बघा हा असा चाललाय ऑब्जेक्ट सरळ जाणार आहे. इथे मी जर फोर्स अप्लाय केला तर हा कसा जाणार आहे वर जाणार आहे. चार्ज चाललाय असा स्ट्रेट लाईन मध्ये. इथं जर याला मी फोर्स अप्लाय केला तर चार्ज कसा जाणार आहे वरती. परत इथं फोर्स अप्लाय केला चार्ज कसा जाणार आहे असा. परत फोर्स अप्लाय केला चार्ज कसा जाणार आहे असा. म्हणजे प्रत्येक पॉईंटला चार्जवरती जर फोर्स अप्लाय झाला तर चार्ज काय करणार आहे त्याची मोशन चेंज करणार आहे, त्याची डायरेक्शन ऑफ मोशन चेंज करणार आहे. या केसमध्ये चार्ज व्हीच्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय. इथं मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्ज एंटर झाला तर चार्ज काय करणार आहे इट चेंजेस इट्स डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी त्याच्यावरती कुठेतरी फोर्स अप्लाय झाला आहे, इथं कुठेतरी फोर्स अप्लाय झाला आहे, इथं कुठेतरी फोर्स अप्लाय झाला आहे. तेव्हा प्रत्येक पॉईंटला चार्ज बघा इथून आता कसा पास फॉलो केला आहे सर्क्युलर. आणि जर फील्ड जर स्ट्रॉंग असेल तर काय असणार चार्ज फॉलोज सर्क्युलर मोशन. म्हणजे बघा सर्क्युलर मोशन तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पॉईंटला टँजेंट काढली की त्याची काय असणार आहे लिनियर व्हेलॉसिटी. पण इथं फोर्स अप्लाय झाला त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी चेंज झाली. इथं आता त्याची व्हेलॉसिटी कशी होती लिनियर व्हेलॉसिटी अशी होती. पण इथं फोर्स अप्लाय झाला त्यामुळे चार्ज काय केलं चेंजेस इट्स डायरेक्शन. म्हणजे चार्ज इथं आला. हिअर विल बी द लिनियर व्हेलॉसिटी अगेन चार्ज एक्सपिरियन्सेस फोर्स चार्ज टू दिस. म्हणजे प्रत्येक पॉईंटला चार्जमध्ये काय झालं आहे फोर्स ऍक्ट होतोय. आणि तो फोर्स म्हणजे काय असणार आहे मॅग्नेटिक फोर्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. So keep in mind whenever there is a presence of magnetic field, charge experiences force due to magnetic field. That force is said to be a magnetic force. Okay, and due to this magnetic force, the charge which follows circular path. Due to magnetic force, the charge follows circular path. हे लक्षात ठेवा. पण magnetic force चार्ज वरती जर ऍक्ट झाला तर चार्जची मोशन कशी असणार आहे इट इज सेड टू बी अ सर्क्युलर मोशन. मग तो magnetic force कोणत्या क्वांटिटीजवर डिपेंड आहे. फोर्स प्रोड्यूस ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड. जेवढी फील्ड वाढणार तेवढा मॅग्नेटिक फोर्स वाढणार, जेवढी फील्ड कमी होणार तेवढं मॅग्नेटिक फोर्स सुद्धा काय होणार आहे कमी होणार आहे. मग हे कशा डिपेंड आहे बघा मी असं लिहितो B proportional to मी असं लिहितो आपण वी आर डिस्कसिंग अबाउट द मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स डिपेंड्स अपॉन फर्स्ट मॅग्नेटिक फील्ड. जेवढी फील्ड जास्त आपल्याला होणार चार्ज पार्टिकलवरती जो अंडर मोशन आहे तेवढा चार्जवरती काय होणार आहे मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे फील्ड जर वाढली तर त्याच्यावरती ऍक्ट करणारा मॅग्नेटिक फोर्स सुद्धा काय होतो वाढतो. फोर्स प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल. म्हणजे बघा हा चार्ज पार्टिकल चाललाय इथे मॅग्नेट आहे खूप स्लो चाललाय लक्षात घ्या. याचं स्पीड सपोज चार्ज पार्टिकलचं स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड. दिस इज द एक्झाम्पल. इट कॅन टेक अ सर्क्युलर मोशन बट व्हेरी स्लोली. दुसरा चार्ज पार्टिकल इथं आहे त्याचं स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. इट कव्हर्स सर्क्युलर मोशन लाईक दिस. आणि तिसरा पार्टिकल आहे 15 मीटर पर सेकंड. हा लगेच व्हेलॉसिटी जास्त आहे म्हणून इट कव्हर्स इमिडिएटली सर्क्युलर मोशन. म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी जास्त असणार आहे चार्ज पार्टिकलची तेवढा मॅग्नेटिक फोर्स त्या चार्ज पार्टिकलवरती जास्त ऍक्ट होणार आहे. अँड चार्ज पार्टिकल विच परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन और इट फॉलोज द सर्क्युलर पाथ अंडर द ऍक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स. अंडर द ऍक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फोर्स डिपेंड्स अपॉन अगेन द व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी वाढली की लगेच फोर्स याच्यावरती जास्त ऍक्ट होणार आहे. ठीक आहे. अगेन बी झालं मॅग्नेटिक फोर्स प्रपोर्शनल टू साइन थीटा. आता थीटा म्हणजे काय बघा थीटा इज अँगल कोणामधला अँगल बिटवीन व्हेलॉसिटी ऑफ चार्ज अँड बी. व्हेलॉसिटी ऑफ चार्ज अँड बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. आता या ठिकाणी मी काय केलं बघा ॲम्पियरचा लेफ्ट हँड यूज केला. लेफ्ट हँड लक्षात ठेवा हा असा आहे असा घ्या किंवा असा घ्या या दोघांमध्ये अँगल हा सेमच राहायला पाहिजे. दिस
forefinger that gives direction of velocity of charge particle. म्हणजे हा म्हणतो वेक्टर ए बार. मिडल फिंगर कुठे आहे? इट इज टुवर्ड्स यू. तुमच्या साईडला यायला लागले मिडल फिंगर. म्हणजे हे काय सांगताय? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बरोबर. आणि थंब काय सांगतोय? रिझल्ट वेक्टर. दिस इज डायरेक्शन ऑफ रिझल्ट फील्ड. याला मी म्हणतो वेक्टर बी बार. या दोघांचा रिझल्ट वेक्टर कुठे आहे? वरती आहे. सो दॅट आय कॅन से it is a resultant vector a bar cross b bar. मग a bar म्हणजे काय? velocity. velocity कशी असते? वेक्टर क्वांटिटी क्रॉस b bar. मग हा काय झाला? वेक्टर क्रॉस प्रोडक्ट. क्रॉसचा अर्थ काय? दोन वेक्टर एकमेकांशी ऑलवेज परपेंडिक्युलर असतात. म्हणजे बघा हे काय आहे? velocity ऑफ चार्ज पार्टिकल आणि हे काय? फील्ड. बघा दोघांच्या मध्ये अँगल ऑलवेज 90. आणि या दोघांचा रिझल्टंट वेक्टर ऑलवेज इट इज इन अ थर्ड डायरेक्शन दॅट इज सेड टू बी अ झेड ॲक्सिस. हा जो एक्स घेतला, हा जो वाय घेतला, हा काय असणार आहे? झेड ॲक्सिस. त्यामुळे इकडे काय असणार आहे? रिझल्ट वेक्टर व्ही क्रॉस व्ही. व्ही म्हणजे इकडे आहे वेलोसिटी ऑफ पार्टिकल, व्ही म्हणजे इकडे आहे. आणि खाली दाखवले इट इज टुवर्ड्स यू. वी कॅनॉट शो दिस टुवर्ड्स युअर साइड. वी कॅन शो लाईक दिस. सो ए बार क्रॉस बी बार म्हणजेच व्ही बार क्रॉस बी बार दॅट गिव्स द रिझल्टंट वेक्टर. व्ही बार क्रॉस व्ही बार म्हणजेच काय? व्ही बी साइन थिटा. व्ही बार क्रॉस व्ही बार म्हणजेच व्ही बी साइन थिटा. पण हा ए क्रॉस बी म्हणजेच बी क्रॉस बी काय आहे? रिझल्टंट वेक्टर म्हणजेच काय? फोर्स. रिझल्टंट फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड एफ एम. ओके. बघा इकडं मॅग्नेटिक फोर्स अप्लाय झाला आहे, इकडं त्या चार्जची व्हेलॉसिटी आहे, इकडं त्या चार्जमध्ये ऍक्ट होणारी फील्ड आहे. पण फील्ड आणि चार्जची व्हेलॉसिटी दोघांमध्ये अँगल किती आहे? 90. मग हा ए क्रॉस बी इज इक्वल टू सी. तर सी काय? हा फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. सो कीप इन माइंड युजिंग लेफ्ट हँड रूल यू कॅन इझिली लोकेट फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ऍक्टिंग ऑन द चार्ज व्हेन चार्ज इज अंडर मोशन. आता आणखी याच्यामध्ये केस बघा. जर अशी वायर आहे, वायरमध्ये करंट असा असेल, वायरमध्ये करंट असा असेल तर चार्ज कसा फ्लो होणार आहे? त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे चार्ज असा फ्लो होणार आहे. कारण का? चार्जची डायरेक्शन म्हणजे या केसमध्ये चार्ज कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन. करंटच्या अपोजिट कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन. बरोबर. ज्या डायरेक्शन इलेक्ट्रॉन म्हणजे तो असणार आहे चार्ज. म्हणजे त्याच्यावर ऍक्ट होणारी फील्ड कशी असणार आहे? याच्यानुसार बघा इकडे इलेक्ट्रॉन चाललाय, फील्ड अशी झाली आउट. आउट म्हणजे काय असणार? पॉईंट समजतोय का? बघा वायर फील्डमध्ये ठेवलेली आहे, त्या वायरमध्ये फील्ड कशी ऍक्ट लागली? अशी ऍक्ट लागली. डॉट डॉट म्हणजेच काय? फील्ड कमिंग आउट. म्हणजे आउट यायला लागली ना. इट इज नॉट गोईंग इन, इट इज गोईंग आउट. हे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन, ही फील्डची डायरेक्शन, या दोघांच्यामुळं रिझल्टंट वेक्टर कसा आहे? वरती आहे. म्हणजे असं म्हणतो बघा इलेक्ट्रॉनची डायरेक्शन अशी आहे, फील्ड इकडे आहे आणि इकडे कोण आहे? रिझल्टंट फोर्स एफ एम. म्हणजे इलेक्ट्रॉन हा काय झाला? एक चार्ज झाला. इकडे काय? मॅग्नेटिक फील्ड बी. मग इथे एफ एम बी काय देऊ? बघा ई चार्ज, त्याची व्हेलॉसिटी व्ही. सो अगेन व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन क्रॉस बी. तेच मिळालं आपल्याला व्ही क्रॉस बी. समजते का? बघा लेफ्ट हँड रूल. दिस forefinger shows velocity of charge particle, middle finger shows magnetic field. both are always perpendicular. हे कधी चेंज होत नाही. जर इलेक्ट्रॉन किंवा चार्ज पार्टिकलची डायरेक्शन चेंज झाली तर हे असं होणार. हे बघा हे असं होणार इकडं आणि इकडं फील्ड चेंज होणार. हे असं आहे. हे फक्त काय झालं? त्याची पोझिशन ही अशी इकडे जर जेव्हा फील्ड काय होणार आता आत. मग अशी फील्ड बाहेर होती. कंडक्टर असा होता, कंडक्टरमध्ये करंट असा फ्लो झाला, त्याचं उलट्या डायरेक्शनला काय? आता चार्ज. आता चार्ज जर असा फ्लो झाला तर इकडे चार्ज चाललाय, फील्ड कशी आहे? इनसाइड म्हणजे क्रॉस. रिझल्ट हा वरतीच असणार आहे दोघांचा. सो युजिंग लेफ्ट हँड रूल यू कॅन इझिली लोकेट द व्हेलॉसिटी डायरेक्शन ऑफ चार्ज पार्टिकल, magnetic field direction for that charge, and due to these two products you can get the resultant force acting on the charge. Force due to magnetic field, that is Fm, is equal to A cross B. A म्हणजे काय? एक वेक्टर, B बार. B म्हणजे काय? दुसरा वेक्टर, magnetic field B बार.
व्ही क्रॉस बी दॅट गिव्स VP sin थिटा. पण दोघांमध्ये अँगल किती असतो ऑलवेज 90. त्यामुळे मी लिहितो VP. बरोबर आहे का? हे झालं क्रॉस प्रोडक्ट मध्ये. हे लक्षात ठेवा. हे कशावर ऍक्ट व्हायला लागलंय? इट इज ऍक्टिंग ऑन चार्ज. म्हणून मी असं लिहितो QEB. Q इतक्या चार्जवरती इतका फोर्स ऍक्ट होतो FM. Q इतक्या चार्जवरती फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड किती ऍक्ट होतो? Q इंटू VP. किंवा तुम्ही असं म्हणू शकता Q इंटू V क्रॉस B. कसंही लिहिलं तर त्याचा आन्सर हे असं देणार आहे FM इज इक्वल टू Q इंटू VP. हे समजलं का? F प्रपोर्शनल टू साइन थिटा. जेवढा अँगल जास्त तेवढा फोर्स जास्त. जर इथं वेळासाठी असते तर म्हणजे अँगल कमी झाला. साइन थिटा काय लिहिलाय? साइन 0 0 साइन 91. म्हणजे अर्लियर केसमध्ये इथे काय आता 90 होतं म्हणून जास्त फोर्स ऍक्ट होणार आहे चार्ज पार्टिकलवरती. जर अँगल कमी झाला तर फोर्स कमी ऍक्ट होणार आहे. त्यामुळे अँगल हा दोघांमध्ये 90च पाहिजे. त्यामुळे जसं अँगल वाढणार तसं फील्ड वाढणार. जशी फील्ड वाढणार तसं त्या चार्जवरती ऍक्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स काय होणार आहे? वाढतच जाणार आहे. त्यामुळे F प्रपोर्शनल टू साइन थिटा. आता हे कंबाईनमध्ये कसं लिहितो बघा. इन कंबाईन F इज इक्वल टू proportionality साइन घेतलं तर कॉन्स्टंट तो कॉन्स्टंट मी वर्डच घेतो. हे कंबाईनमध्ये कसं लिहायचं बघा आता. प्रपोर्शनल टू B. आणखी काय केसमध्ये राहिलं? एका चार्जमध्ये ऍक्ट होणारा फोर्स 1 न्यूटन, दुसऱ्या चार्जमध्ये ऍक्ट होणारा फोर्स 2 न्यूटन. म्हणजे जसं चार्ज Q वरती ऍक्ट होणारा फोर्स F, 2Q वरती ऍक्ट होणारा फोर्स 2F. जसे चार्जेस वाढतील तसे त्या चार्जवरती ऍक्ट होणारा फोर्स सुद्धा वाढतच जाणार आहे. त्यामुळे F प्रपोर्शनल टू Q, F प्रपोर्शनल टू साइन थिटा, F प्रपोर्शनल टू V, F प्रपोर्शनल टू B. हे सगळं कंबाईनमध्ये कसं लिहितो बघा. QVB, QVB साइन. जेवढे चार्जेस जास्त तेवढा मॅग्नेटिक फोर्स जास्त ऍक्ट होणार अंडर मोशन असतील तरच. हे सगळं आपण कशासाठी डिस्कस करायला लागलोय? व्हेन चार्जेस अंडर मोशन मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन चार्जेस. तो मॅग्नेटिक फोर्स चार्जेसवरती किती ऍक्ट व्हायला लागलाय ते आपण बघायला लागलो ॲज ए लॉरेन्स फोर्स म्हणून. QEB साइन थिटा. मग साइन थिटा म्हणजेच काय? क्रॉस प्रोडक्ट. म्हणजेच तो कसा लिहू मी? V क्रॉस B. हा फोर्स काय आहे? फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. FM इज इक्वल टू Q इंटू V क्रॉस B. सो दिस इज फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेल तर टोटल फोर्स कसा ऍक्ट झाला असता? E इंटू E. आता E इंटू तुम्हाला सर कुठून आलं? आपण मगाशी बघितलं होतं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं? फोर्स अपॉन चार्ज. मग फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड काय आलं? Q इंटू E. तेच घेतलं. Qचे काय घेतलं? E घेतलं. मग मी असं म्हणू शकतो. जर इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असेल तर, जर इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर डायरेक्ट काय येणार आहे? FM इज Q इंटू V क्रॉस B. and this equation is said to be a Lorentz force. This equation is said to be a Lorentz force. बघा समजलं का? इकडे चाललंय व्हेलॉसिटी. म्हणजे ही वायर जर अशी असेल, वायर मधून चार्ज इकडे चाललाय. चार्ज वरती फील्ड कशी ऍक्ट झाले? अशी ऍक्ट झाले बाहेर. म्हणजे परत डॉट. आणि या दोघांचा रिझल्टंट A क्रॉस B म्हणजे V क्रॉस चार्ज असा चाललाय. त्याची व्हेलॉसिटी किती आहे? V. फील्ड कशी आपल्याला असली म्हणजे V क्रॉस B दॅट गिव्स रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द चार्ज. तो किती ऍक्ट झाला रिझल्टंट फोर्स चार्ज वरती? FM इज इक्वल टू Q इंटू V क्रॉस B. ओके. सो दिस इज द लॉरेंट्ज फोर्स. हे लक्षात ठेवा. लॉरेंट्ज फोर्स FM इज इक्वल टू Q इंटू V क्रॉस B. FM इज इक्वल टू Q इंटू V क्रॉस B. आता याच्यामध्ये परत आपण एक केसेस डिस्कस करायचे आहे. आता केस म्हणजेच काय? त्या केसमध्ये बघा केस फर्स्ट. केस फर्स्ट मध्ये लेफ्ट हँड रूलला काय होतं? इकडं व्हेलॉसिटी होती म्हणजे इकडं चार्ज चाललाय. त्याला परपेंडिक्युलर काय होतं? फील्ड. चार्जच्या डायरेक्शनला चार्जच्या डायरेक्शनला द चार्ज इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. if field is parallel to charge, फील्ड अगोदर अशी होती A क्रॉस B. आता फील्ड अशी झाली म्हणजे ज्या डायरेक्शनला चार्ज त्याच डायरेक्शनला फील्ड आहे. मग काय होणार बघा? when the applied field
parallel to direction of charge. ज्या डायरेक्शनला चार्ज चालला आहे विथ व्हेलॉसिटी v, त्याच डायरेक्शनला फील्ड अप्लाय झाली तर v क्रॉस b काय मिळणार आहे रे? vb sin थीटा. v क्रॉस b काय मिळणार आहे? vb sin थीटा. पण दोघांमध्ये अँगल किती आहे? 0. अगोदर अँगल होता 90, v क्रॉस b मध्ये अँगल होता 90. आता ज्या डायरेक्शनला चार्ज चालला आहे त्याच डायरेक्शनला फील्ड गेली, दोघांमध्ये अँगल काय झाला? 0. म्हणजे हे काय झालं? 0. सो फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड विल बी 0 when the direction of velocity along which there is a direction of magnetic field. म्हणजे ज्या दिशेला व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल आहे त्या दिशेला जर फील्ड असेल तर त्याच्यावरती त्या चार्ज पार्टिकलवरती ऍक्ट होणारा फोर्स काय असतो? 0 असतो. हे लक्षात ठेवा. अँड केस 2 इज सेड टू बी case 2 when B is perpendicular to direction of charge. Direction of charge म्हणजे तो चार्ज त्या पर्टिक्युलर व्हेलॉसिटीने चालले त्या व्हेलॉसिटीला, ओके, डायरेक्शन ऑफ velocity of charge. इकडे म्हणतो बघा डायरेक्शन ऑफ velocity of charge म्हणजे b v ला परपेंडिकुलर आहे. सो फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड v क्रॉस b हे काय आहे? vb sin थीटा. sin थीटा म्हणजे काय? दोघे एकमेकांना परपेंडिकुलर आहेत. परपेंडिकुलर असेल तर अँगल 90 म्हणजे काय होणार आहे? vb. म्हणजे हा मॅक्सिमम फोर्स आपल्याला लागणार आहे. ज्या वेळेला चार्जची वेलॉसिटी ही डायरेक्शन आणि फील्ड दोघे एकमेकांना परपेंडिकुलर असतील त्याच वेळेला त्या चार्ज पार्टिकलवरती जास्तीत जास्त किती फोर्स अप्लाय होतो? vb. जास्तीत जास्त किती फोर्स अप्लाय होतो? इट इज सेड टू बी vb. आणि जर दोघे एकमेकांना पॅरलल असतील, ज्या दिशेला वेलॉसिटी ऑफ पार्टिकल त्या दिशेला फील्ड असेल तर फोर्स किती ऍक्ट होणार आहे? 0. म्हणजे याला मी म्हणतो एफ मिनिमम. कमीत कमी फोर्स किती ऍक्ट होतो? 0 चार्ज पार्टिकलवरती अंडर मोशन. जास्तीत जास्त किती फोर्स ऍक्ट होतो? vb. आता या केसमध्ये मी फक्त v क्रॉस b घेतले. प्रत्येक केसमध्ये चार्ज मल्टिप्लाय करायला लागला. म्हणजे या ठिकाणी बघा v क्रॉस b हे असं पण लिहितात, इट इज अ e और q. आय कॅन राईट इट इज अ e vb और आय कॅन राईट इट इज अ q इंटू vb. काय गरजेचं नाही, फक्त लक्षात ठेवा q और e बोथ हॅविंग द सेम फिजिकल सिग्निफिकन्स. द स्पेसिफिक पार्टिकल घेतला इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन तर ई लिहायचं. इन जनरल चार्ज जर घेतला, इन जनरल चार्ज जर घेतला तर तो कसा लिहायचा? q इंटू vb. I think you understood this concept, Lorentz force. So keep in mind, under the action of magnetic field, charged particle always follows circular path, and the magnetic force acting on that charged particle always. लक्षात ठेवा इक्वेशन. It is q into v cross b वेक्टर फॉर्म मध्ये, ओके. q vb sin थीटा हा स्केलर फॉर्म मध्ये, हा झाला स्केलर फॉर्म आणि हा झाला वेक्टर फॉर्म. सो दिस इज द लॉरेंट्ज फोर्स. लॉरेंट्ज फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. दिस इज द वेक्टर फॉर्म and this is said to be a scalar form. Okay. Now, if this is the force, what is its unit then? If this is the force, what is its unit then? हे लक्षात ठेवा, हे स्केलर आहे तर हे काय त्याचा वेक्टर फॉर्म. एक आहे स्केलर फॉर्म आणि दुसरा आहे वेक्टर फॉर्म. मग याचं युनिट काय बघा? फोर्स इज बघा या केसमध्ये v क्रॉस b इथं q. लॉरेंट्ज फोर्ससाठी चाललंय आपलं डिस्कशन. आपलं डिस्कशन लॉरेंट्ज फोर्ससाठी चाललंय. q म्हणजेच काय? कुलॉम. वेलॉसिटी म्हणजेच काय? मीटर पर सेकंड. फील्ड कशी मोजायची? मॅग्नेटिक फील्ड कॅन बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ गॉस और टेस्ला. मी डायरेक्टली मॅग्नेटिक गॉस. मग Fm इज इक्वल टू गॉस कुलॉम मीटर
गॉस कुलॉम मीटर पर सेकंड. हे लॉरेन्ट्झ फोर्स, मॅग्नेटिक फोर्स जो ॲक्ट होतो हे त्याचं झालं युनिट. त्यामुळे लक्षात ठेवायचं असेल हे खूप महत्त्वाचे आहे, कारण ही डेफिनेशन जर का आली, हे जर का इक्वेशन Fm इज इक्वल टू क्यू VP sin थीटा, तर तुम्हाला पुढचे पॉईंट कळणार आहेत. So here we'll stop. In the next lecture we'll see how much magnetic force is present around the current carrying conductor. म्हणजे कंडक्टर मधून करंट पास झाला, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला इलेक्ट्रॉनचा फ्लो असणार आहे. मग त्या इलेक्ट्रॉनवर लॉरेन्झ फोर्स किती ऍक्ट होणार आहे ते आपण फाइंड आउट करायचं आहे. अगोदर आपण काय फाइंड आउट केलं? कॅल्क्युलेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड. आता आपण काय फाइंड करणार आहे? कॅल्क्युलेशन फॉर मॅग्नेटिक force acting on the charge when they are under motion. So here keep in mind these two equations. Fm is equal to q VP sin theta, scalar form of Lorentz force, and Fm is equal to q into V cross B, that is a vector form of the Lorentz force. And again keep in mind one thing, that whenever charge particle is under motion, magnetic force acting on that charge particle, always that charge particle follows circular path, not as a straight line path. Okay, we'll stop here.